भाऊ, नेमके आपल्या हॉटेलमध्ये नेमके त्या दिवशी काय घटना घडली होती? किती जण होते? कशाने कुणाला मारहाण करण्यात आली आणि जखमी आता कसा आहे तुमका? नमस्कार. एक दिवसापूर्वी म्हणजे घटना घडण्याच्या एक दिवसापूर्वी हे जे आरोपी होते बसलेले होते आणि आम्ही वेळेची मर्यादा पाळतो. दरवेळेला आमची हॉटेल ज्या वेळेत प्रशासनाने जे सांगितलं आहे त्या वेळेचे बंधन पाळून आम्ही त्यावेळेला बंद करतो. आम्ही त्यांना विनंती केली की आता बंद करण्याची वेळ झालेली आहे, आपण उठावं. त्यांनी सांगितलं आम्हाला एक क्वार्टर द्या. ॲक्च्युअल आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला पार्सल घ्या, तुम्ही बाहेर कुठेही बसा प्या, पण त्यांनी शिवीगाळ करून मारहाण करणे सुरुवात केली. हे एक दिवस अगोदर झालं. आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी 10 लोक त्यांनी काही मास्क वगैरे लावून एंट्री केली आणि संपूर्ण काही चाकू घेतल्या होत्या, काही बॉटल्स होत्या आणि त्यांनी आमचे जे मॅनेजर आहेत सुमित इंगळे यांच्यावरती काउंटरवरतीच त्यांनी मारहाण सुरुवात केली. त्याच्यातून गल्ल्यातून काही मुद्देमाल होता, पैसे होते, असे ते जप्त केले. फ्रीजचं नुकसान केलेलं आहे, हॉटेलमध्ये बॉटल्सचं नुकसान केलेलं आहे आणि निघतासुद्धा आमचे जे शेफ आहेत त्यांना मारहाण केली, वेटरला मारहाण केली. यांचा काय उद्देश होता? हॉटेल बंद करण्याचा किंवा पुढे भविष्यात शासनाला टॅक्सच नको गेला पाहिजे का? कारण मला तरी असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला का भारत सरकारला सर्वात जास्त याच्यातून टॅक्स येतो आणि शासनाला विनंती आहे की याच्यात जास्तीत जास्त कारवाई यांच्यावरती केली पाहिजे, जेणेकरून भुसावळ शहरातल्या काय जळगाव जिल्ह्यातल्या कोणत्याच हॉटेलवरती अशी दुर्घटना होऊ नये. आणि असोसिएशनचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी उपस्थिती दिलेली सर्व आज बंद पाडण्यात आलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही बघू शकता इथे गुन्हा दाखल झालेला आहे, पण ते आरोपी पकडले गेले नाही आहे. त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी विनंती प्रशासनाला. जखमीची प्रकृती ठीक आहे, पण त्यांना 36% पडलेले आहेत. हे आमचे भाऊ आहे उमेश इंगळे, यांना सुद्धा मारहाण झालेली आहे, आपण बघू शकता. घटनेला 3 दिवस झाले, पोलीस प्रशासनाला अजून अद्याप आरोपी सापडत नाही. काय वाटतं तुम्हाला? प्रशासन करत आहे प्रयत्न. मला असं वाटतं की प्रशासनाने जास्तीत जास्त याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. SP साहेबांना विनंती आहे, मोठ्या अधिकाऱ्यांना विनंती की यांनी लक्ष देऊन प्रकरण हाताळलं पाहिजे. धन्यवाद. माझं नाव वरुण इंगळे. काय सांगणार आपण? आज सर्व पालकांनी या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे, तर दुसरीकडे आपण कडकडीत सर्व जिल्ह्यात बंद सुद्धा पाळला आहे. नेमके काय घटना आहेत, काय मागणी आहे? 3 दिवसापूर्वी भुसावळमध्ये हॉटेल वरुण येथे अतिशय वाईट घटना घडली. हॉटेल मालकाला 36% पडले, हॉटेलची तोडफोड झाली. त्या अनुषंगाने आज आम्ही जळगाव जिल्हा रिटेलमॅन असोसिएशन आज 10 ते 1 वाजेपर्यंत बंद आज पुकारलेला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे आम्ही आज सगळे लायसन्स इथं आलेलो आहोत. त्याचं कारण असं की अशी गुंड प्रवृत्तीचे लोक या हॉटेलमध्ये बसून बिलांचा वाद करून हे हॉटेलची तोडफोड करून वेटरला मारहाण करून मालकाला मारहाण करून आम्ही शासनाचे टॅक्सपेअर आहोत. आम्हालाही कायद्याचा पूर्ण अनुभव आहे. तर ह्या लोकांनी या संरक्षणासाठी यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आम्ही आज पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती केली की असा प्रकार हा पुन्हा जिल्ह्यामध्ये घडला नाही पाहिजे. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, त्या आरोपींवरती कठोर कारवाई करू. आम्ही सगळे लायसन्स आज इथं जमलेलो आहोत. ह्या घटनेचा आम्ही आमच्या असोसिएशन जळगाव जिल्हा असोसिएशनतर्फे आम्ही निषेध करत आहोत.